आपली अॅनिव्हर्सरी आहे. हॅपी अॅनिव्हर्सरी. आता ह्या जिभेच्या चोचल्यांसाठी चालेल का? हाय, हॅलो, नमस्कार. सो गाईज, कसे आहात तुम्ही सगळेजण? आई बाप्पा आज लग्नाला गेलेले आहेत अकोल्याला आणि शंभूराजे आपले नुकते शाळेतनं घरी आले आणि आता मला काम आहे तुरीच्या दाण्याची उसळ करायची आहे. म्हटलं दाणे काढूयात. आणि राजांनी आज मात्र आमचा टिफिन संपवलेला नाहीये. आज टिफिन घरी आलेला आहे. बऱ्याचदा असं होतं बघा. ठीक आहे, असू दे, जाऊ दे, आता जाऊ दे आता म्हणायचं. मग बरं. सो कधीतरी असं होतं टिफिन फिनिश होत नाही. ठीक आहे, एखाद्या वेळेला चालतं. नसेल आवडली भाजी आज, असं असेल, जाऊ द्या. आणि चला आता काहीतरी आपलं रोजच करूयात. आणि संध्याकाळी मला हळदीला जायचंय. मी आणि शंभू मोठ्या बाबांच्या घराकडे हळद आहे. सो तिथली पत्रिका आली आहे. संध्याकाळी हळदीला जाणार आहोत. तू कोणी दिलाय कॅडबरी? मामा नाही. शाळा झाली? आणि शाळेत आज काय काय नेलं होतं? कशाची भाजी नेली होती? सांग तू. गिलक्याची भाजी. आणि छोट्या टिफिन मध्ये काय होतं? केक. खाऊन आलास तू? केक खाल्ला? म्हणजे बघा काय बनवलं चॉकलेटचं? अल्फॉन लॉयन. लॉयन कशा कटतो? असं कटतो. उठ ना बेटा, कपडे खराब नाही होणार का? उठ. असं आता कर. सांग हाय गाईस. किती सुंदर. खाली बस, दिसत नाही तो. आणि आज शाळेत काय शिकवलं मॅडमने? आता एबीसीडी नाही बाळा. 15 शिकवला का? 1 5 15. आपल्याकडे आहे 15. ते मागे 1 2 3 च ते का मी तुला बदलवून देईल. सो मी आता बसल्या बसल्या शेंगा सोलून काढते. उकडलेल्याच आहे. हो, मग नुसत्या फोडणी द्यायच्या राहतील. इथे बस, इथे. पान. मी आत्ता शाळेतून आलोय. सांग. नीट 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 नीट. आधी दे दुसरा टी शर्ट. तातू हा माझा आहे. तुझा टॉवेल आहे. कसं काय लपला? चामुंडा माता आहे म्हटलं. आली चामुंडा बाहेर. हो म्हणा. मग सो गाईज, खूप दिवस झाले. मग फ्रँकी खायची होती मला. तर ती कशी बनवतात असं माहिती तर होतं, पण तसा चान्सच आला नव्हता. पण मग म्हटलं आज जरा आपण शंभूराजांनाही बनवून देऊयात आणि स्वतःही खाऊया. सो बटाटा होता माझ्याकडे उकडलेला. आता त्याची पटकन भाजी बनवते. आणि पत्ता गोबी पण आहे, टोमॅटो पण आहे, कांदा पण आहे आणि मस्त फ्रँकी करते. पोळीला थोडंसं टोमॅटो केचप लावून घेतलं. त्यानंतर थोडी बटाट्याची भाजी, टमाटे ठेवलेले आहेत. त्यानंतर थोडेसे पत्तागोबी टाकली आहे. ही पत्तागोबीची भाजी आहे. आणि थोडासा कांदा टाकलाय, तो जास्त नाही टाकला. आणि अगदी थोडंसं चीज होतं ते किसून टाकलं. आता तवा गरम करायला ठेवलाय आणि याला शेकून घेते. पुची जशी फ्रँकी तयार केली तसं स्वतःसाठी सुद्धा केलेलं आहे. आता प्लीज तुम्ही मला हसू नका की तू यात काय काय टाकलंय म्हणून, कारण सगळं जुगाडी केलेलं आहे. आता खरंच खायची तर इच्छा झाली होती, पण घरी भाज्यापेक्षा सकाळी जर जी भाजी झाली आहे ती खाल्ली पाहिजे की नाही. आता ह्या जिभेच्या चोचल्यांसाठी चालेल का? पण हे पण खायचंय.
म्हणून सकाळी केलेली भाजीच टाकली मी त्याच्यामध्ये. आली बेटी. सो आता काय भाजी आहे विचारू नका, कारण मला नाही आवडणार, तुम्ही मला हसाल नाही तर. काय काजल, ठीक आहे. फ्रँकी खाऊयात आता. हे आईने केलेली फ्रँकी तुला आवडली का रे? हा मग खाऊंगे. तू तयार आहे जायला? लॉयन तू तयार आहे का बूट जायला? शंभूराजे तयार आहे. मी आपली ही नवीन बॅग काढली आज, याच्यात पत्रिका ठेवलेल्या आहेत. आणि मी पण तयार आहे, ड्रेस घातलाय. आज मी हळदीला जाताना मात्र ड्रेस घालूनच जाणार आहे, पण तिथे जरा वेळ आहे काकू म्हणे, तर म्हटलं जरा पत्रिका वाटायच्या आहेत मला गल्लीत, तर मी आणि शंभू आता जाऊन आम्ही दोघं पत्रिका वाटतो. सो चला, तुम्हाला पण दाखवेल, लवकरच दाखवेल की पत्रिका कशी आहे वगैरे, पण थोडा पेशन्स ठेवा तुम्ही आता अजून. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. दिवा दिवा दीपककार कानी कुंडल मोती हाती तेल कापसाची वात दिवा जळो शरीरात. दिवा लावलाय देवापाशी उजेड पडलाय तुळशी पाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. जय जय रघुवीर समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण रोज शाळेत जाताना काय म्हणतो? काय? गणपती बाप्पा. हा म्हणून दाखव तू. हा गजानन महाराज की. हा अवधूत चिंतन श्री गुरुदेव. हा श्री शिवाय रघुपती राघव सीताराम. जय श्री राम. ओके सॉरी. श्री शिवाय श्री शिवाय श्री शिवाय. जय हनुमान. जय श्री राम. श्री राम जय राम. ऐकलं ना तुम्ही? हे रोज शंभू शाळेत जाताना म्हणत असतो. हे माझं आहे, मी देवाला नमस्कार करताना याच क्रमाने म्हणत असते, त्यामुळे त्याला पण तोच क्रम शिकवलाय आणि मात्र तो ते बरोबर म्हणतो माझ्या बरोबर. आम्ही रोज शाळेतला जायला निघालो गाडीवर की हे म्हणत असतो. पत्रिका वगैरे देऊन आली आणि आता जरा मी अंकुरची वाट पाहते. लगेचच वंदना काकूंचे 2-3दा फोन येऊन गेले की तिथे जेवणाचा कार्यक्रम चालू झालाय, आधी जेवण आहे मग हळद आहे. तो आला की मग आम्ही निघूयात. तो येतो का माहित नाही अजून, पण मी लगेच जाते. मग हळदीच्या ठिकाणी आलोय जेवायला. शेवभाजी पोळी मोहनताळ आणि आता आम्ही जेवायला बसतोय. या जेवायला. सो आता हळदीचा कार्यक्रम चालू होतोय, जेवण होऊन गेले. चला, मोठ्या काकू या बसलाय, बंद काकू या बसलाय. आप्पा बोला. उद्या आपली अॅनिव्हर्सरी आहे. हॅपी अॅनिव्हर्सरी ऍडव्हान्स आजच. मी अॅनिव्हर्सरी लागल्यावर करेल तुला हॅपी अॅनिव्हर्सरी. हसून कर ना, हसून. उद्या 27 नोव्हेंबर आहे आणि आमच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण होतील आणि आबुली आणि प्रतीक यांच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होणार आहे. म्हणजे आमची पण अॅनिव्हर्सरी आहे आणि त्यांची पण अॅनिव्हर्सरी आहे उद्या. सो गाईज, आम्ही घरी आलेलो आहोत, जेवण वगैरे झाले आणि हळदीचा कार्यक्रम चालू व्हायला अजून जरा वेळ होता आणि जरा आमच्या मागे म्हणण्यापेक्षा अंकुरच्या मागे जरा अजून दुकानात काही काम आहे, त्याच्यासाठी त्याला अर्जंट फोन आला होता. आम्ही लगेच घरी येऊन गेलेलो आहोत आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.